नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे. संजय राऊत. नसरापूर येथील 4 वर्षाच्या लहान मुलीचा अत्याचार आणि हत्या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपी करायला हवं, तसेच राज्य सरकारवर खटला चालवून सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महिला अत्याचाराची ही राज्यातील पहिलीच घटना नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून महिलांवरील अत्याचार, हत्या या घटना वाढल्या असून कायदा आणि सुव्यवस्थेचे वाटोळ झालेलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाटोळ झालं आहे, कारण ते गृहमंत्री म्हणून कर्तव्य पार पाडत नाहीत आणि त्यांच्या काळात सातत्याने लहान मुलींवर अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. महिला अत्याचारांचे प्रमाणही वाढीला लागलेलं आहे. तरी आमचे मुख्यमंत्री टिवल्या बावल्या करत केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या ठिकाणी प्रचार करत फिरत असतात. राज्याची अवस्था कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गंभीर आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 24 तास राजकारणात अडकलेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळी झालेल्या ट्रॅफिक जामनंतर देवेंद्र फडणवीस यांनी विनम्रपणे माफी मागितली, पण त्यांनी कालच्या नसरापूरच्या प्रकरणात माफी मागायला हवी. महिला अत्याचाराच्या प्रकरणांबाबत आणि गृहमंत्री म्हणून अपयशाबद्दल त्यांनी एकदा तरी माफी मागायला हवी. कदाचित पीडित मुलीची आई सरकारची लाडकी बहीण असतील, तिला महिन्याला 1500 रुपये मिळत असतील, पण त्या मोबदल्यात लाडक्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार करण्याचा अधिकार दिलाय का? तिने आम्ही देतो त्या 1500 रुपयांच्या बदल्यात तोंड बंद करावं अशी सरकारची अपेक्षा आहे का? या महाराष्ट्रातील माता भगिनीने सरकारविरोधात बंड केलं पाहिजे, सरकारला जाब विचारला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. ही पहिली घटना नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून राज्यात महिलांवरील अत्याचार, हत्या, कायदा सुव्यवस्था याचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की गृहमंत्री म्हणून त्यांनी जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे ती पार पाडली जात नाही. सातत्यानं लहान मुलींवरच्या अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं वाढलेली आहेत आणि मुख्यमंत्री आमचे शिवल्या बावल्या करत इकडे तिकडे, किंवा कधी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला, कधी केरळमध्ये प्रचाराला, कधी आसाममध्ये प्रचाराला, कधी तामिळनाडूत प्रचाराला. बघा, राज्याची अवस्था एवढी गंभीर आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत. मुख्यमंत्री 24 तास त्यांच्या राजकारणामध्ये अडकले. काल मिसिंग लिंक त्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला ट्रॅफिक जाम झालं, लोकांचे हाल झाले, म्हणून अगदी मुख्यमंत्र्यांनी काय विनम्रपणे माफी मागितली, लोकांची मागितली ना. कालच्या प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी माफी एकदा तरी मागितली आहे का? त्यांनी माफी मागायला पाहिजे. त्यांच्या अपयशाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. त्या कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील. त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिलाय का? की तिने आता बहिणीने तोंड बंद करावं, आम्ही तिला 1500 रुपये देतो. हे या राज्यामध्ये सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या माता आणि भगिनीने या सरकार विरुद्ध बंड केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, नसरापूर.